वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. भूगोल इयत्ता 12वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे. प्रकरण क्रमांक 8 शेवटचे प्रकरण आपण अभ्यासत आहोत. भूगोल स्वरूप व व्याप्ती हे या प्रकरणाचं नाव आहे. यामधील उपघटक अभ्यासाला घेतले आहे विद्याशाखा म्हणून भूगोलाचे स्वरूप. आपण भूगोलाचं स्वरूप अभ्यासणार आहोत. एक अभ्यास विषय म्हणून भूगोलाचे स्वरूप किंवा विद्येची शाखा, अभ्यासाची शाखा म्हणून भूगोलाचं स्वरूप आपण पाहूया. विद्याशाखा म्हणून भूगोलाचे स्वरूप. भूगोल म्हणजे पृथ्वी आणि तिच्याशी संबंधित मूलभूत घटकांचा अभ्यास होय. भूगोल म्हणजे काय तर मूळ पृथ्वी आणि पृथ्वीशी संबंधित जे काही घटक आहेत मूलभूत घटक त्याचा अभ्यास. पृथ्वीवर सदैव परिवर्तन होते. परिवर्तन म्हणजे सतत बदल होत असतो व तिच्या प्राकृतिक सांस्कृतिक पर्यावरणात विविधता आढळते. म्हणजे भौगोलिकदृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्या जे पर्यावरण आहे त्यामध्ये विविधता आहे, समानता नाही आहे. भूगोल अभ्यासक या घटकांचे वितरण, त्यांचे प्रारूप व विविधतेचा अभ्यास करतात आणि भूगोल विषयाचा जे अभ्यास करतात तज्ज्ञ व्यक्ती ते या विविधतेचा अभ्यास करतात. घटकांचं वितरण, त्यांचं प्रारूप याचा ते अभ्यास करतात. प्रारूप म्हणजे मॉडेल. याशिवाय त्यामागील कारण मीमांसेचाही अभ्यास करतात आणि त्याच्यामागे काय कारण आहे बदलाच्या मागे त्याचाही अभ्यास करतात. थोडक्यात वितरण आणि प्रारूप यामधील कार्यकारण भाव जाणून घेणे हा भूगोल अभ्यासकांचा मुख्य हेतू आहे. आणि प्रमुख हेतू काय आहे भूगोलाच्या अभ्यासाचा तर हे भौगोलिक वितरण आहे किंवा जे घटकांचं वितरण आहे ते वितरण आणि प्रारूप म्हणजे मॉडेल यामध्ये काय कारण आहे, संबंध, कार्यकारण संबंध काय आहे हे माहीत करून घेणं हा भूगोलाच्या अभ्यासकांचा मुख्य हेतू आहे. पहा, उदाहरण पाहूया आपण त्याचं. विविध प्रदेशातील विविध प्रकारची पिके यांच्या अभ्यासातून म्हणजे विविध प्रदेशामध्ये विविध प्रकारची पिकं घेतली जातात, त्यांचा अभ्यास केला जातो. ते विविध हवामान, मृदा, बाजारातील मागणी, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी घटकांचा सहसंबंध जाणून घेतात. आणि मग पिकांचा अभ्यास करताना हवामान, माती, जमीन, मृदा, बाजारामध्ये मागणी, तंत्रज्ञानाचा वापर या घटकांचा एकमेकांशी काय संबंध आहे हे पण जाणून घेतात. प्रदेशाच्या अभ्यासातून त्या प्रदेशासाठी कोणत्या आर्थिक क्रिया सर्वात योग्य आहेत हे ते सांगू शकतात. मग त्या विशिष्ट प्रदेशामध्ये कोणत्या आर्थिक क्रिया योग्य आहेत, प्राथमिक का द्वितीयक तृतीयक यापैकी कुठल्या योग्य आहेत हे ते सांगू शकतात. स्थळ, क्षेत्र किंवा भौगोलिक स्थान यांचाही अभ्यास भूगोलात करतात. म्हणजे एखाद्या स्थळाचा, एखाद्या क्षेत्राचा किंवा ते विशिष्ट भौगोलिक स्थानाचा अभ्यास केला जातो. तसेच प्राकृतिक अथवा मानवी भौगोलिक घटक स्थिर नसून गतिशील असतात, ते काळानुसार बदलतात. मग प्राकृतिक घटक असो अगर मानवी घटक असो, हे घटक स्थिर नाही आहेत तर ते गतिशील आहेत, गतिमान आहेत आणि ते काळानुसार नेहमी बदलतात. आता त्याचं उदाहरण पाहूया. एखाद्या ठिकाणच्या हवेच्या स्थितीचा दीर्घकाळ अभ्यास करून म्हणजे साधारणतः 30 वर्ष एखाद्या ठिकाणच्या हवामानाच्या हवेच्या स्थितीचा अभ्यास करायचा आणि त्यावरून आपण त्या ठिकाणचे हवामान ठरवतो. मग 30 वर्षाच्या अभ्यासावरून तिथलं हवामान थंड, उष्ण, समशीतोष्ण जे असेल ते ठरवलं जातं. काही काळातील भारताची किंवा जगाची लोकसंख्या, भूरूपांची निर्मिती किंवा पृथ्वीचे वय इत्यादी विविध घटकांचा संबंध कालमानाशी असल्याने म्हणजे काळानुसार यात बदल होत असतो. मग ती लोकसंख्या असेल किंवा भूरूपे निर्मिती असेल किंवा पृथ्वीचं वय असेल याबाबत अभ्यास केला जातो. तो संबंध कालमानाशी असतो. त्यामुळे भूगोल अभ्यासकांना त्याविषयी स्वारस्य असते, त्यांना आवड असते किंवा अभ्यासाची रुची असते त्यांना. अशा प्रकारे भूगोल म्हणजे स्थळ आणि काळ यांचा अभ्यास होय. म्हणजे स्थळाचा अभ्यास आणि काळाचा अभ्यास म्हणजे भूगोल. यामुळे भूगोलाचे स्वरूप गतिशील बनते. म्हणजे ते स्थितिशील नाही आहे, थांबलेलं नाही तर गतिमान आहे, गतिशील आहे. थोडक्यात भूगोल अभ्यासक कुठे, केव्हा, काय आणि का या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतात. मग ते भौगोलिक असो, प्राकृतिक असो किंवा मानवी भूगोल असो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न भूगोल अभ्यासक करत असतात. आता तुम्हाला कृती दिलेली आहे, सांगा पाहू. भूगोलाच्या अभ्यासातून प्राप्त केलेल्या कौशल्यांची यादी करा. की भूगोल विषयाचा अभ्यास केला मग कोणकोणती कौशल्य प्राप्त होतात त्यासाठी सूचना दिली आहे तुम्हाला.
तुम्ही याकरिता या पुस्तकातील व मागील इयत्तांच्या पुस्तकातील, म्हणजे या पुस्तकातलं पण किंवा मागच्या 11वीच्या पर्यंत तुम्ही जो अभ्यास केला आहे भूगोलाचा त्या पुस्तकातील अध्ययन निष्पत्ती पाहू शकता. आता आकृती 8.1मध्ये काही उदाहरणं इथे दिलेली आहेत. आता 8.1मध्ये आपल्याला याची काही उदाहरणं दिलेली आहेत कौशल्यांची. पाहूया आपण उदाहरणं. भूगोल अभ्यासकाची कौशल्य इथे दिलेलं आहे. काय काय आहेत क्रमाने पाहूया आपण. विधांचे सुसंघटन, आलेख व नकाशाद्वारे विधांचे सादरीकरण, सांख्यिकीय पद्धतीद्वारे विधांचे विश्लेषण, अहवाल लेखन आणि निष्कर्ष सादरीकरण, भूसर्वेक्षण आधुनिक तंत्रज्ञान व उपकरणांच्या सहाय्याने. नंतर विधा म्हणजे सांख्यिकीय माहितीचं विवेचन, नकाशा काढणे, निरीक्षण करणे, विधांचे संकलन, सर्वेक्षण, छायाचित्रे, उपग्रहीय प्रतिमा इत्यादीद्वारे माहितीचे संकलन. म्हणजे ही भूगोल अभ्यासकांना कौशल्ये प्राप्त होतात. आता पाहूया, आपल्याला कृती विचारलेली आहे. भूगोलाच्या अभ्यासातून प्राप्त केलेल्या कौशल्यांची यादी तयार करा. त्यासाठी पृष्ठ क्रमांक 76वरील आकृती 8.1चा संदर्भ वापरा. आत्ताच आपण 8.1 आकृती पाहिलेली आहे. त्याचप्रमाणे मागील इयत्तांमधील अध्ययन निष्पत्तीचाही तुम्ही वापर करू शकता. पाहूया याचं उत्तर. भौगोलिक घटकांचे निरीक्षण, त्यांचे कार्यकारण संदर्भासह स्पष्टीकरण आणि वर्णन, भौगोलिक घटकांमधील प्रादेशिक तफावत, त्यांचे कारणांसह वर्णन, भौगोलिक घटकांच्या वितरणांचे नकाशाद्वारे, जे भौगोलिक घटक आहेत त्यांचं नकाशाच्या सहाय्याने वर्णन, नकाशा वाचन आणि भौगोलिक घटक यांचा सहसंबंध स्पष्ट करणे, सर्वेक्षणाचे विविध प्रकार, विविध भौगोलिक आलेख व नकाशे याद्वारे विधानांचे सादरीकरण, सांख्यिकीय पद्धती वापरून विधानांचे विश्लेषण, अहवाल लेखन, निष्कर्ष, सादरीकरण, भौगोलिक वितरण यामधील कल आणि भविष्यकालीन आढावा इत्यादी विविध कौशल्य भूगोलाच्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत शिकलेल्या भूगोल विषयातून प्राप्त केलेली आहेत. आणि एवढे सर्व प्रकारची कौशल्य आत्तापर्यंत या भूगोल विषयाच्या अभ्यासातून प्राप्त झालेली आहेत असं सांगता येईल. आता पाहूया भौगोलिक स्पष्टीकरण. भूगोलाच्या अभ्यासासाठी आवश्यक कौशल्ये आणि पद्धती, विविध तंत्रे यामुळे या विषयाचे स्वरूप प्रायोगिक आणि कृतिशील बनले. आता आपण जेवढे आवश्यक कौशल्ये किंवा पद्धती तंत्र आत्मसात केलेली आहे त्यावरून या भूगोलाचं स्वरूप प्रायोगिक पण आहे आणि कृतिशील पण आहे. या विषयाचा अभ्यास हा शास्त्रशुद्ध आहे व त्यास नेहमीच प्रयोगशीलता, माहिती, निरीक्षण प्रकार, माहितीचे विश्लेषण आणि संशोधन निष्कर्ष यांची जोड दिलेली असते आणि यातून अभ्यास केला जातो भूगोलाचा. भूगोल विषय फक्त सिद्धांतावर आधारित नसून त्याला विविध साधने, तंत्रे याद्वारे माहिती संकलन, विश्लेषण यावर आधारित पुराव्यांची जोड दिलेली असते. म्हणजे भूगोलात फक्त सिद्धांत मांडले जात नाहीत, तर त्याची सत्यता पडताळली जाते, विविध साधनं वापरली जातात, तंत्र वापरलं जातं आणि माहिती संकलन करून त्यावर विश्लेषण केले जातं, त्याला पुरावा जोडला जातो. अशा प्रकारे भूगोलाचं स्वरूप आहे. सुरुवातीच्या काळात निरीक्षणातून भूगोलाच्या विकासास सुरुवात झाली. म्हणजे फक्त निरीक्षणातून. या विषयाचा मागील इतिहास पाहिला तर आपल्याला असे दिसून येईल की आधीच्या भूगोल अभ्यासकांनी पृथ्वीचे वर्णनात्मक पुष्कळ लिखाण केलेले, म्हणजे पृथ्वीच्या संदर्भातलं वर्णनात्मक खूप लेखन केलेलं आहे जुन्या काळापासून. त्यामध्ये सर्वात उल्लेखनीय कार्य ग्रीक तत्त्ववेत्ते हेकेटस यांचे, म्हणजे यांचं नाव आहे जुन्या काळापासून अभ्यासामध्ये हेकेटस. त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे गेस पिरियॉड्स, म्हणजे पृथ्वीचे वर्णन असं नाव आहे. हे इसवी सन पूर्व 6व्या शतकाच्या शेवटापूर्वी प्रकाशित झालेले असावे. यामध्ये सर्वात प्रथम पृथ्वीचे पद्धतशीर वर्णन आहे, पृथ्वीचं वर्णन केलेले आहे हेकेटसने गेस पिरियॉड्समध्ये. हे पुस्तक भूमध्य सागर, बेटे, सामुद्रधुनी यांची सखोल माहिती देते आणि या पुस्तकामध्ये भूमध्य सागराची किंवा बेटांची, सामुद्रधुनी यांची सखोल माहिती त्या पुस्तकामध्ये आहे. त्याचबरोबर जगातील सर्व देशांच्या सामान्य आराखड्याचे वर्णन केलेले, म्हणजे जगाचा नकाशा आहे तो सामान्य पद्धतीने आराखडा. तो आकृती 8.2 आपण पुढील पानावर पाहूया. नंतर टॉलेमीचे जिओग्राफी हे दुसरे पुस्तक महत्त्वाचे असून त्यात सामान्य वर्णनाबरोबरच नकाशा पुस्तिकेचाही अंतर्भाव केलेला. यामध्ये नकाशा पुस्तिका पण आहे टॉलेमीच्या जिओग्राफी पुस्तकामध्ये.
आणखी एक महत्त्वाचे पुस्तक म्हणजे रोमन तत्त्ववेत्ते स्ट्रॅबो यांनी लिहिले जिओग्राफिका. हे पुस्तक भूगोल विषयाच्या माहितीचा ज्ञानकोश असून त्यात 17 खंडांचा समावेश आहे. 17 खंड असणारं हे पुस्तक आहे जिओग्राफिका, स्ट्रॅबो यांनी लिहिलेलं. आणि भूगोल विषयाचा माहितीचा ज्ञानकोश आहे हा. तो आकृती क्रमांक 8 पॉईंटमध्ये दाखवलेला आहे. आपण पाहूया आता ती आकृती. आता ही आकृती आहे 8.2. हेकेटस या ग्रीक भूगोल तज्ज्ञाने काढलेला हा नकाशा आहे पहा. इथे लिबिया, नंतर हे जे सगळे देशांची नावं दिलेली आहेत. ASI जुनी नावं आहेत ही, यातली ही सगळी. एशिया म्हटलेलं आहे, हे एशिया, हे इंडिया. अशा प्रकारे इथं नावं दिलेली आहेत. काही अस्पष्ट आहेत. इथे सागरांची नावं आहेत. पुस्तकात व्यवस्थित दिसतील तुम्हाला हे. पुढचा आहे नकाशा पहा 8.3 स्ट्रॅबो या रोमन तत्त्ववेत्त्याने काढलेला जगाचा नकाशा पहा. ही पृथ्वी, हा निळा समुद्र, इथे युरोप, लिबिया, एशिया, हे सगळे छोटे छोटे देश दाखवलेले आहेत. असा हा जगाचा नकाशा आहे. इतिहास हा भूगोलाचा. अशा प्रकारे भूगोल अभ्यासकांमध्ये आवश्यक कौशल्यांमुळे पृथ्वीवरील मूलभूत घटकांच्या निरीक्षणाबरोबरच त्यांचे विश्लेषण करण्याची क्षमता निर्माण होते. आणि मग या पृथ्वीच्या अभ्यासावरून वेगवेगळी कौशल्य निर्माण होतात. अभ्यास करण्याची क्षमता निर्माण होते. निरीक्षणाच्या क्षमतेबरोबर विश्लेषणही करता येतं. भूगोल तज्ज्ञांच्या या कौशल्यामुळे नवनवीन शाखांचा विकास होऊन काळानुरूप भूगोल विषयक अधिक समृद्ध झाला आहे. आणि जसजसा काळ जातोय तसतसं काळानुसार भूगोल विषय अधिक समृद्ध झालेला आहे. भूगोल तज्ज्ञांनी वेगवेगळी कौशल्य निर्माण केलेली आहेत. आता तुम्हाला कृती दिलेली आहे, सांगा पाहू. दिलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने त्यांचे भूगोल विषयातील महत्त्व यावर चर्चा करा. मुद्दे दिलेले आहेत आणि भूगोल विषयात त्यांचं काय महत्त्व आहे याचा विचार करायचा आहे. 1. पर्यावरण विरुद्ध मानव. आणि 2. भारताचा संपूर्ण अभ्यास विरुद्ध भारतातील फक्त शेतीचा अभ्यास. म्हणजे शेतीचा अभ्यास एका बाजूला आणि संपूर्ण अभ्यास एका बाजूला. आणि पर्यावरण आणि मानव यात एकमेकांच्या परस्पर विरोधी किंवा परस्पर पूरक याविषयी आपण चर्चा करूया. त्यातला पहिला मुद्दा पर्यावरण विरुद्ध मानव. त्याचं उत्तर पाहूया. मानवाच्या सभोवताली असलेल्या नैसर्गिक व मानवनिर्मित घटकांना मानवाचे पर्यावरण म्हणतात. माणसाच्या सभोवताली असलेल्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटक म्हणजे मानवाचं पर्यावरण. यात अर्थातच नैसर्गिक घटक हे सर्वात महत्त्वाचे असतात. कारण मानवनिर्मित पर्यावरणाचा आकृतिबंध आणि पाया हा शेवटी नैसर्गिक पर्यावरणच ठरवत असतो. कारण मानवनिर्मित पर्यावरण जे आहे ते नैसर्गिक पर्यावरणावर अवलंबून आहे. त्यामुळे जगभरातील विविध देशात, विविध कालखंडात मानवाने साधलेली प्रगती आणि मानव करीत असलेले विविध उद्योग आणि व्यवसाय यावर तेथील स्थानिक पर्यावरणाचा प्रचंड प्रभाव पडलेला दिसून येतो. स्थानिक पर्यावरणाचा मानवावर प्रभाव पडलेला दिसून येतो. असे असले तरी मानवाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने केलेल्या प्रगतीमुळे काही काळ असे दिसू लागले की पर्यावरणाच्या मर्यादा ओलांडून प्रसंगी त्यावर मात करून मानव आपले स्वतंत्र विश्व आणि स्वतःची जीवनशैली निर्माण करू शकतो. कित्येकदा तंत्रज्ञान आणि प्रगतीमुळे मानवाने निसर्गावर सुद्धा मात करण्याचा प्रयत्न केलेला आहे पर्यावरणाची मर्यादा ओलांडून. त्यातूनच एक असाही वाद निर्माण झाला की निसर्ग मानवाची जीवनशैली ठरवणार की मानव आपली स्वतःची जीवनशैली निर्माण करणार. त्यातून वादाचा प्रश्न निर्माण झाला किंवा विचारप्रवाह निर्माण झाला की निसर्गाने ठरवायची मानवाची जीवनशैली की मानवाने स्वतःची जीवनशैली निर्माण करायची. असाही विवाद दिसून येतो. काही प्रमाणात विज्ञान तंत्रज्ञानाच्या मदतीने मानवाने आपली स्वतंत्र जीवनशैली निर्माण करण्यात लक्षणीय यशही प्राप्त केले. म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञानाची मदत घेऊन मानवाने स्वतःची एक वेगळी जीवनशैली निर्माण केली. मात्र आजही अनेक प्रसंगी निसर्गाच्या काही घटकांमुळे मानवाकडे आधुनिक तंत्रज्ञान आणि शास्त्रीय ज्ञान असले तरी मानव त्यावर मात करू शकत नाही असेही दिसून आले आहे. निसर्गापुढे मानव हतबल आहे. निसर्गावर विजय मिळवू शकत नाही. कितीही आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रीय ज्ञान असलं तरी असं पण दिसून आलं आहे. मानवाने पर्यावरणाच्या बाबत जी काही ज्ञानसंपदा प्राप्त केली आहे ती अत्यंत तोकडी असून निसर्गचक्र किंवा पर्यावरणाची एकूण ओळख माणसाला अद्याप पूर्णपणे झालेली नाही असाही एक मतप्रवाह व्यक्त केला जातो. असंही म्हणतात की मानवाने जेवढं काही ज्ञान मिळवलेलं आहे पर्यावरणाच्या संदर्भात ते खूप थोडं आहे, तोकडं ज्ञान आहे.
पर्यावरणाची ओळख माणसाला अजूनही पूर्णपणे झालेली नाही असं देखील काही तज्ज्ञ व्यक्ती आपलं मत व्यक्त करतात. हवामानात बदल, भूकंप, आवर्त, चक्रीवादळामुळे होणारे नुकसान, रोगराई, आर्थिक भौगोलिक विषमता अशा अनेक पर्यावरणीय समस्यांवर मानवाजवळ आजही उत्तर नाही आणि याचं सध्याचं उदाहरण कोरोना महामारीचं आपल्याला देता येईल. त्यामुळेच मानव विरुद्ध पर्यावरण असा जरी वाद असला तरी यात श्रेष्ठ कोण या बाबीकडे लक्ष न देता मानव आणि पर्यावरण परस्पर पूरक अस्तित्व राखून पर्यावरणाच्या मदतीने शाश्वत विकासाच्या संधी मानव कसा प्राप्त करू शकेल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. म्हणूनच मानव श्रेष्ठ की पर्यावरण श्रेष्ठ असा वाद न करता मानव आणि पर्यावरण एकमेकांना आवश्यक आहेत, परस्पर पूरक आहेत आणि दोघांचे अस्तित्व आवश्यक आहे आणि म्हणून शाश्वत विकासाच्या संधी कशा प्राप्त करता येतील आणि मानवजात कशी टिकेल, संवर्धन होईल याचा विचार करणं गरजेचं आहे. दुसरा प्रश्न, भारताचा संपूर्ण अभ्यास विरुद्ध भारतातील फक्त शेतीचा अभ्यास. उत्तर, भूगोलाच्या अभ्यासात जेव्हा कोणत्याही एका देशाचा संपूर्ण भूगोल अभ्यासायचा असतो तेव्हा त्यात अनेकविध प्राकृतिक घटक, त्या प्राकृतिक घटकांचा तेथील लोकसंख्येवर होणारा प्रभाव, त्यामुळे लोकसंख्येची एकूण जीवनशैली, तेथील मानवाने साधलेली प्रगती या सगळ्या बाबींचा विचार करायचा. देशाचा अभ्यास करायचा म्हणजे प्राकृतिक घटक येतात, त्या घटकांचा लोकसंख्येवर होणारा प्रभाव, लोकसंख्येची रचना किंवा प्रमाण किंवा एकूण जीवनशैली आणि त्या ठिकाणच्या संबंधित मानवाला विकासाच्या असणाऱ्या संधी, पर्यावरणीय समस्यांमुळे किंवा भौगोलिक अडथळ्यांमुळे विकासातील अडथळे या सगळ्यांचा समग्र दृष्टिकोन लक्षात घ्यावा लागतो. म्हणजे एखाद्या देशाच्या संदर्भातला या सगळ्या बाबींचा विचार करावा लागतो. अर्थातच त्यामुळे असा अभ्यास हा खूप सखोल पद्धतीने आणि विविध स्वरूपाची माहिती संकलित करून कार्यकारण संबंधाने सहज स्पष्ट करावा लागतो आणि हा खूप मोठा अभ्यास आहे, खूप खोलवर अभ्यास करावा लागतो, खूप विविध स्वरूपाची माहिती संकलित करावी लागते, त्यांच्यातला कार्यकारण भाव परस्पर संबंध समजून घ्यावा लागतो. भारताच्या संपूर्ण अभ्यासात भारताची प्राकृतिक रचना, आता भारताचा अभ्यास करायचा म्हणजे काय तर भारताची प्राकृतिक रचना काय आहे, भारताचं स्थान, पर्वतीय प्रदेश, मैदाने, पठारे, किनारपट्टीचा प्रदेश आणि बेटे यांचा समावेश होतो. भारताचे मौसमी हवामान, भारताच्या हवामानातील विविधता, भारतातील वनक्षेत्र त्यातील विविधता, भारतातील ऋतू, भारतातील जलसंपदा आणि जलप्रणाली, भारतात उपलब्ध होणारी विविध खनिजे या सगळ्यांचा अभ्यास होईल भारताच्या संदर्भात. भारतातील पशुधन, भारतातील विविध मृदा अशा अनेक विविध प्राकृतिक घटकांचा अभ्यास करावा लागेल. या प्रत्येक घटकाचा त्या त्या प्रदेशातील लोकांच्या व्यवसायावर झालेला प्रभाव आणि संबंधित ठिकाणी स्थानिक प्रभाव काय आहे आणि त्यातून विकसित झालेली सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक रचना यांचाही अभ्यास भारताच्या भूगोलात केला जाईल आणि त्यामुळे त्या संबंधित ठिकाणी सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक रचना कशी बनलेली आहे हा अभ्यास भूगोलाच्या अभ्यासात केला जाईल भारताच्या संदर्भात. त्याचबरोबर भारताचे भौगोलिक पर्यावरण आणि मानवी क्रिया यांच्या आंतरसंबंधातून निर्माण झालेले पर्यावरणविषयक व भौगोलिक समस्यांचा आढावाही भारताच्या भूगोलाच्या अभ्यासात करावा लागेल आणि मानव आणि भौगोलिक पर्यावरण यांचाही परस्पर संबंध किंवा समस्या यांचा अभ्यास करावा लागेल. एकंदरीतच हा अभ्यास खूप विस्तृत आणि सखोल असेल, खूप मोठ्या प्रमाणावर हा अभ्यास असेल आणि सखोल देखील असणार आहे. या तुलनेत भारतातील शेतीचा अभ्यास हा एका प्रमुख व्यवसायाशी निगडित असून, आता फक्त भारतातली शेतीचा विचार केला तर तो मर्यादित अभ्यास होईल, एका प्रमुख व्यवसायाशी संबंधित असून या अभ्यासात केवळ भारताच्या विविध प्रदेशातील हवामान, भारताच्या विविध प्रदेशात आढळणारे विविध मृदा प्रकार म्हणजे मातीचे प्रकार आणि त्या आधारे भारतातील विविध प्रांतात घेतली जाणारी विविध कृषी उत्पादने यांचा प्रादेशिक तौलनिक अभ्यास केला जाईल. काही प्रमाणात भूरचनेचा जलप्रणालीवर पडणारा प्रभाव आणि त्या आधारे काही प्रदेशांनी केलेल्या जलसिंचनाच्या सोयी यांचाही विचार अभ्यासात केला जाईल आणि या सगळ्यांमधून भारतातील कृषी उत्पादने दर्शवणाऱ्या विविध नकाशांच्या माध्यमातून भारतीय शेतीचा तौलनिक आढावा घेऊन वितरण स्पष्ट केलं जाईल. म्हणजे वेगवेगळ्या भागात कोणकोणती पिकं घेतली जातात, जलसिंचनाच्या सुविधा, भूरचना, जलप्रणालीचा प्रभाव या सगळ्या बाबींचा अभ्यास नकाशाच्या माध्यमातून तौलनिक पद्धतीने केला जाईल. आता पाहूया आपण भौगोलिक स्पष्टीकरण.
जेव्हा तुम्ही या मुद्द्यांनुसार चर्चा करता तेव्हा तुम्हाला असे जाणवले असेल की भूगोलाच्या अभ्यासात दोन विरोधाभासी दृष्टिकोन आहेत, म्हणजे दोन परस्पर विरोधी दृष्टिकोन. उदाहरणार्थ, निसर्ग मानवावर अधिराज्य करतो की मानव निसर्गावर अधिराज्य करतो, म्हणजे कोण श्रेष्ठ, कोण कोणावर विजय मिळवतो. जेव्हा आपण भूगोल शिकतो तेव्हा आपण प्रदेशांचा अभ्यास करायचा की प्रदेशातील विविध विभागांचा अभ्यास करायचा, हे काही प्रश्न, म्हणजे नेमका अभ्यास कोणता करायचा. जे भूगोल अभ्यासक असतात, जे भूगोल अभ्यासकाला नेहमी असे प्रश्न पडतात. याच विरोधाभासाला भूगोलातील द्वंद्ववाद म्हणतात. द्वंद्ववाद, द्वंद्व म्हणजे दोन दोन विचार. याचा संदर्भ दोन परस्पर विरोधी किंवा स्वतंत्र दृष्टिकोन यांच्याशी आहे. दोन्ही स्वतंत्र दृष्टिकोन आहेत. उदाहरणार्थ, काही भूगोल तज्ज्ञांच्या दृष्टिकोनातून निसर्ग हा मानवापेक्षा श्रेष्ठ आहे, यास निसर्गवाद म्हणतात. म्हणजे एक दृष्टिकोन झाला निसर्गवादाचा की निसर्ग श्रेष्ठ. तर काहींच्या मते मानव निसर्गावर ताबा मिळवू शकतो, या संभाव्यवाद असे म्हणतात. दुसरा आहे संभाव्यवाद की यात मानवाला श्रेष्ठ मानले. या व्यतिरिक्त भूगोलात अनेक द्वैतवाद आहेत आणि यापेक्षाही अनेक वेगवेगळे विचार आहेत. त्यामुळे भूगोलाचे स्वरूप द्वैतवादी बनलेले आहे. अनेक विचारप्रवाह, मतप्रवाह आहेत, म्हणून भूगोलाचं स्वरूप द्वैतवादी बनलेलं आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन आपोआप मिळेल. अभ्यासासाठी शुभेच्छा.